नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप असं स्वागत आहे। ज्या ठिकाणी भीमा आणि भामा या दोन नद्यांचा संगम होतो अशा मंदिरात आपण आलेलो आहोत। या ऐतिहासिक ठिकाणाविषयी अशी प्राचीन माहिती आहे की सूर्याला जी बायको होती तिचं नाव उषा होतं आणि तिला एक मुलगी झाली। मुलगी जेव्हा वयात आली तेव्हा ती मुलगी चांगली दिसायला लागली, त्याच्यामुळे सूर्याला ती आवडायला लागली। ही गोष्ट मुलीच्या लक्षात आली। आपल्या वडिलांचं नाव जाऊ नये, आपल्या वडिलांची इज्जत जाऊ नये यासाठी तिने नदीचं रूप धारण केलं। सूर्य तिला सगळीकडे शोधू लागला, आपली मुलगी कुठे गेली। मुलीने भामा नदीचे स्वरूप धारण केले आहे असे सूर्याला समजले, तेव्हा त्याला वाटलं आपली बुद्धी भ्रष्ट झाली। ह्या गोष्टीचा सूर्याला खूप पश्चाताप झाला, त्यामुळे प्रायश्चित करण्यासाठी तो बृहस्पती आणि साधू संतांकडे गेला। ह्या ठिकाणी सूर्याचा अभिषेक केला। हेच ते ठिकाण आहे। शेवटी सर्व काही ठीक झाले। भीमा आणि भामा या दोन नद्यांचा संगम होत असल्यामुळे ह्या परिसराला धार्मिक असं महत्त्व आहे। दोन नद्यांचा संगम होत असल्यामुळे याला संगमेश्वर असं म्हटलं जातं। काही वर्षापूर्वी मंदिर वेगळ्या स्वरूपाचं होतं, परंतु 2026 मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंद स्वरूपाचा पिवळा प्रकाश पाहायला मिळतो। शंकराची जी पिंड आहे ती धातूच्या स्वरूपात आहे। मंदिराच्या आत पिवळा असा प्रकाश येत असल्यामुळे मंदिर खूप चांगलं दिसतं। आपल्या हिंदू धर्मात मंदिरांना खूप असं महत्त्व आहे। देवाचे दर्शन घेऊन मी बाहेर आलो। मंदिराच्या परिसरात गार्डन केल्यामुळे मंदिर खूप चांगलं दिसत आहे। अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपले यूट्यूब चॅनेल।